नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज गट क ची जाहिरात आलेली आहे. टोटल 2619 जागाची जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये आयोगाने अनेक असे बदल केलेले आहेत. त्या बदलाबद्दल मी थोडं घेऊन आलेलो आहे, पण यासोबतच इथून पुढं सायन्समध्ये मी काय मदत करू शकतो त्या अनुषंगाने या ठिकाणी हे सेशन घेतलेलं आहे. आता बघा, जाहिरात 2619 जागाची आहे. कोणते बदल आहे तर ते आपण बघूया. पहिल्यांदा जाहिरातीबद्दल बघून घेऊया, काय कोणकोणते पद आहेत. एकूण 5 पद दिलेले आहेत. उद्योग निरीक्षकच्या ज्या जागा आहेत 9 आहेत. यानंतर दुसरं जर बघितलं कोणतं पद कोणती जागा आहे, उद्योग निरीक्षकच्या 9 जागा आहेत. यानंतर तांत्रिक सहाय्यकच्या जर बघितलं 3. यानंतर कर सहाय्यक जे आहे टॅक्स 282. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जे आहेत आरटीओ म्हणतो 400 काय आहेत 61 जागा आहेत. आणि लिपिक टंकलेखकाच्या जागा आहेत 1864. टोटल 2619 जागा आहेत. आता बघा, ही जी जाहिरात आहे ही आल्यानंतर हिची परीक्षा कधी होणार आहे? 27 सप्टेंबर 2026 पासून होणार आहे. आता एकाच दिवशी नाही आहे. का? कारण की ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घ्यायचं आयोगाने ठरवलेलं आहे. पाठीमागे एकच पेपर असायचा, सगळ्यांसाठी सेम प्रश्न असायचे, पण इथं आता हा बदलणार आहे. म्हणजे एरिया बदलू शकतो कशाचं, प्रश्नांचं, आणि एरिया वाढू पण शकतो. का? कारण एवढे प्रश्न सगळे टाकायचे म्हणल्यावर एका टॉपिकच्या प्रत्येक सेक्शनची निवड करणार नाही. ही गोष्ट लक्षात राहू द्या तुम्ही. आणि अशा प्रकारे हे दिलेलं आहे. आता बघा, यामध्ये अर्ज करण्याचा कालावधी हा 27 जून पासून चालू होत आहे आणि 17 जुलैपर्यंत तुम्हाला काय अर्ज करता येते. हे बाकी तर मी बघून घेणार आहात. आता यामध्ये तुम्हाला सांगायसारखी गोष्ट कोणती आहे की 2 बदल केलेला आहे. एक म्हणजे काय, तुमची जी टेस्ट होणार आहे ती ऑफलाईन नाही आहे, तर ही पूर्व परीक्षा होणार आहे कॉम्प्युटर, काय म्हणतो आपण, बेस टेस्ट असणार आहे. म्हणजे संगणकावर. तुम्ही ह्याच्या पहिले सरळ सेवेचे जे विद्यार्थी पेपर दिले असतील TCS आणि IBPSC, तर त्यांनी काय आहे अशाच पद्धतीने घेतलेलं होतं. जसं 2023 मध्ये जेवढ्या काही सरळ सेवेच्या जाहिरात आल्या होत्या, तर या पद्धतीने त्यांनी काय आहे सरळ सेवा घेतली होती. तर कॉम्प्युटर बेस असणार आहे. आता कॉम्प्युटर बेस असणार तर सगळ्यांसाठी एकच शेड्यूल नसतो, तर काय वेगवेगळे टप्पे दिवसातून 3 काय आहे शिफ्ट करत असतात आणि प्रत्येक शिफ्टला वेगळी प्रश्नपत्रिका काय आहे देत असतात. आता यामध्ये त्यानंतर सगळं झाल्यानंतर शेवटी ते काय करणार आहेत, नॉर्मलाइज ही पद्धत वापरणार आहे, जो 2023 ला वापरलं होतं. म्हणजे ज्यांना खूप अवघड प्रश्नपत्रिका आली असेल आणि ज्यांना सोपी आली असेल, तर या दोघांना बॅलन्स करून जो फायनल रिझल्ट लावणार आहेत. आता ते कसं लावतील, काय लावतील, त्याच्या प्रोसेस ते सांगतील की बाबा ह्या आम्ही फॅक्टरचा विचार केलेला होतो. पण एक गोष्ट तर मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, जर तुम्ही ह्याच्या अगोदर सरळ सेवेची कोणती एक्झाम दिली नसेल आणि तुम्हाला जर संगणकाचा अनुभव नसेल कम्प्युटरचा, तर तुम्हाला थोडं प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. का? कारण की भरपूर अभ्यास आहे, परंतु त्या ठिकाणी काही बटन दबलं, काही कळालं नाही, कोणतं शॉर्टकट कशासाठी आहे, काय आहे, काय ओपन झालं, काय बंद झालं, तर या कन्फ्युजन मध्ये विद्यार्थी खूप घाबरून जातो. या कारणामुळे तुम्हाला बेसिक जे काही कीबोर्डवरची काही बटन आहेत त्याची माहिती, काय दाबल्यानंतर काय ओपन होतं, कसं होतं, काय होतं, ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडं माहिती करून घ्यायचं. दुसरी गोष्ट, आता बघा, पेपर वेगवेगळे येणार आहेत. आता 27 तारखेपासून 27 सप्टेंबर पासून जर पेपर चालू झाले, तर एका दिवसात 2-3 काय करतील ते शिफ्ट करतील. तर अशा प्रकारे किती दिवस घेतात त्यानुसार एवढे प्रकारचे पेपर होतील. आता एवढे प्रकारचे पेपर होतील तर प्रश्नपत्रिका सगळ्यांना वेगवेगळी आहे आणि वेगवेगळी प्रश्नपत्रिका म्हणल्यावर प्रश्नांची संख्या खूप जास्त असणार आहे. यासाठी ते प्रश्न एवढे भरपूर घेण्यासाठी ते टॉपिकची संख्या वाढवू शकतात किंवा टॉपिकमध्ये थोडे डिटेल पण जाऊ शकतात. या अनुषंगाने तुम्हाला काय करायचंय, गट क च्या पूर्व परीक्षेला समोर जायचंय. आता यामध्ये आणखी, आता मला तर वाटत नाही की विद्यार्थ्यांना हा निर्णय आवडला असेल की सर कम्प्युटराइज बेस व्हायला पाहिजे, ऑफलाईनच होणं गरजेचं होतं. परंतु आता त्यांनी दिलं म्हटल्यावर 100% होणार. आपण किती झटलो, काही केलं तर शेवटी सरकार काय ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नसेल असं मला वाटतंय, कारण बाकीच्या कामामध्ये थोडं बिझी आहे. आता इथं बघा, तर या ठिकाणी तुम्हाला आता मेंटली एकतर स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना, आता खरंच द्या, आता काही म्हणतील कमेंटमध्ये सर नाही हे चुकीचं आहे, बरोबर, सगळं मान्य आहे. पण जर समजा त्यांनी निर्णय चेंजच केला नाही तर या गोष्टीला तुम्हाला सामोरे जावंच लागणार आहे. आता मोजून किती दिवस आहेत, 3 महिन्याच्या जवळपास तुमच्याकडे कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेला सामोरं जायचंय. काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा येईल, काहींना अवघड येईल, यासाठी नॉर्मलाइज पद्धत त्यांनी दिलेली आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की जे काही तुमचं GSA सब्जेक्ट आहेत, जे काही GSA सब्जेक्ट आहेत, त्या GSA सब्जेक्टचं एरिया तुम्हाला चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. पहिलं जसं मी तुम्हाला सांगायचो की बाबा सायन्सवर या टॉपिकवर फिक्स प्रश्न येणार म्हणजे येणार, ते थोडं या ठिकाणी एरिया आता बदलू शकतं. आणि माझ्या परीने सायन्स या सब्जेक्टसाठी जेवढी मदत होईल मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणि ते फ्री मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहे. असं नाही की कंपल्सरी तुम्ही माझ्याकडे बॅचेस लावा. जसं गट बच्या पूर्व परीक्षेला मी काय मोफत रिव्हिजन बॅच घेतली होती युट्यूबला, आता गट कच्या मुख्य परीक्षेला टेक्नॉलॉजीची मोफत युट्यूबला बॅच घेतोय. यासोबतच मोफत टेस्ट सिरीज पण घेतोय. जेवढं माझ्या पद्धतीने मला प्रयत्न होईल तेवढं मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो. पण एवढं
एवढं सांगतो की जर तुम्ही पाठीमागच्या 2-3 वर्षापासून तयारी करताय आणि तुमचा अभ्यास बऱ्यापैकी असेल तर या गोंधळामध्ये वेळ न घालता तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यासाला काय करा, चांगल्या पद्धतीने सुरुवात करा आणि थोडं संगणकाची माहिती घेणं पण गरजेचं आहे. नाहीतर काय आहे, प्रश्न सॉल्व्ह करायला बसलंय, काय दबलं काय कळालं नाही आणि स्क्रीनच गायब झाली. असं झाल्यानंतर एवढं व्हायबल होऊन जातो, नंतर स्क्रीन जरी आली तर ह्याचं डोकं खाली होऊन जातं तोपर्यंत. यासाठी काय ही गोष्ट तुम्हाला थोडंफार माहीत असणं गरजेचं आहे. आणि पहिले जे टायपिंगला हे ॲप्लिकेबल होते त्यांनी तर थोडी प्रॅक्टिस केलीच असेल, पण बाकीच्या विद्यार्थ्यांनी थोडे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता यामध्ये कोणकोणत्या जागेला तुम्ही कोण पात्र असताल ते लक्षात घ्या, कारण की उद्योग तांत्रिक सहाय्यक आहे, कर सहाय्यक आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, याला टेक्निकल गोष्टी गरज आहे. याने काय डिप्लोमा लागतो कशाचं, सिव्हिलचं किंवा डिग्री वगैरे. आणि हे बाकीचे पदक आहे, उद्योग निरीक्षक आहे आणि तांत्रिक सहाय्यक, हे जे 3 पद आहेत यांच्यासाठी काय काय क्वालिफिकेशन आहे ते दिलेले आहेत. ते एकदा तुम्ही बघा, त्या पदासाठी असणार आहे. पण मॅक्झिमम मुलं कोणकोणते आहेत ह्याच्यामध्ये जर बघितलं, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक, तर हे 3 आणि 5 नंबरचं जो काही पद आहे यासाठी मॅक्झिमम मुलं काय करत असतात, फॉर्म भरत असतात. आणि या विद्यार्थ्यांचं थोडं संगणकाशी रिलेटेड अवेअरनेस नसतं. तर हे असं सांगेल तुम्हाला की व्यवस्थित तयारी करून जा. कुठं मदत लागली तर मला तुम्ही मेसेज करू शकता. आणि डायरेक्ट तुम्हाला सायन्सच्या बाबतीत काही लागलं मदत तर मी 100% या ठिकाणी जेवढं प्रयत्न होईल तेवढं मी तुमच्यासाठी काय आहे घेऊन येईल युट्यूबच्या माध्यमातून. परंतु आता कन्फ्यूज न राहता आता तुम्हाला तयारीला लागावं लागेल. जर आयोगाने हे नोटिफिकेशन दिलंय तर हे कन्फर्म घेणार का, कारण की सध्या आपण किती जरी काही म्हटलो तर मला नाही वाटत की हे ऐकण्याच्या मनस्थितीत आहे. का, कारण की आणखी गट कची सेपरेट सरळ सेवेची जाहिरातीच्या संबंधित काय आहे कमिटी नेमलेली आहे, ते पण याच पद्धतीने काहीतरी देण्याचा प्रयत्न करतील. वेगळं काही चेंज करायची शक्यता नाही आहे. तर तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक एक्झामसाठी. आता म्हणतात काही लोक म्हणतील तर काय बेस्ट ऑफ लक, सगळं मूड ऑफ झालं. भरपूर विद्यार्थी म्हणतात तर पूर्ण मूड खराब होऊन गेलं. बरोबर आहे, कोणालाच आवडलेला निर्णय नाही हा. ऑफलाईन देऊन काय सवय झालेली आपल्याला, ऑफलाईनच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास त्या मॅटर्ने करत असतो. संगणकावर बसल्यानंतर थोडं माणूस व्हायबल होतो, काही कळत नाही किंवा जास्त व्यवस्थित समजत नाही आणि त्या ठिकाणी काम करायला म्हणजे गणिताचा प्रश्न आला तर वरती वाचायचं खाली लिहायचं, या कारणामुळे भरपूर कन्फ्युजन होत असतात. यासाठी तुम्हाला तुमची तयारी ही अतिशय चांगल्या पद्धतीची करायची आहे आणि गट कच्या परीक्षेला सामोरे जायचं आहे. तर चालतं. आणि जर काही अडचण असेल तर सायन्स बाय अशोक पवार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये स्वस्तात भरपूर बॅचेस आहेत. असं जर विज्ञानचं काही अडचण असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. पण युट्यूबला जरी बघितलं तरी तुमचं विज्ञान विषय बनून जातो. माझ्या युट्यूब चॅनलला एवढे चांगलं कंटेंट मी घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळात पण मी घेत जाईल मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुन्हा काहीतरी चांगला कंटेंट घेऊन पुढं. धन्यवाद.